जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, भूमितीवरचा हा प्रश्न तुम्ही एकदा बघा आणि आयुष्यात याच्यावर पडणारा कुठलाही क्वेश्चन तुमचा कधीच चुकणार नाही याची गॅरंटी मी देतो। बघा क्वेश्चन काय आहे, एका चौरसाची बाजू 25% वाढली तर त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल। अजिबात घाबरायचं कारण नाही, एकदम सोपं आहे। काय करायचं, माइंड मध्ये फिक्स ठेवायचं। पहिल्यांदा क्षेत्रफळ किती होतं, 100। मग काय झालं, या 100 मूळ 100 होतं गुणिले किती 25% वाढलं, कशावरून 100 वर 25 वाढलं म्हणजे 125। मग दोनदा काय करायचं, 100 च्या वरी 125 लिहून घ्यायचं। काय लिहायचं, चौरसाचे क्षेत्रफळ म्हणलं की इथं बघा चौरसाचं क्षेत्रफळ काय हो, बाजूचा वर्ग म्हणजे बाजू गुणिले बाजू। म्हणजे काय हो, बाजू 25% वाढवले म्हणजे काय, बाजू किती वाढ आले 25%। मग बाजू गुणिले बाजू म्हणून मी दोनदा 25% वाढवली। 100 च्या वर किती वाढलं, 25 वाढलं म्हणजे 125 झालं। मग बघा मूळ 100 होती तर आता किती न वाढल, हा 100 कटला, 25 चोक 100, 25 पाचा 125, 125 पाचा 600, 25 छेदात 4। ह्याचं जर तुम्हाला दशांश मध्ये करायचं झालं तर 4 1 4, 4 पंचे 20 आणि 4 सक 24, दशांश द्या, 4 दोन्ही 8 आणि 4 पंचे 20, 156.25। म्हणजे मुळात होतं किती 100, आता झालं किती 56.25 न वाढ झाली। त्याच्यामध्ये मुळात 100 क्षेत्रफळ होतं, वाढ कितीच झाली 56.25 ची, म्हणजे 156.25 झालं। तर किती टक्क्याने क्षेत्रफळ वाढेल, तर 56.25% क्षेत्रफळ वाढेल। विद्यार्थी मित्रांनो, आणि हाच क्वेश्चन नाही, याच्यावर कसा एक प्रश्न येऊ द्या। बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ काय, सूत्र पाय आर चा वर्ग आहे, बरोबर। मग पाय आर चा वर्ग, तर काय प्रश्न काय पडतो याच्यावर की एका वर्तुळाची त्रिज्या 25% वाढली किंवा 50% वाढली तर त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्याने, काहीच नाही। मूळ 100 घ्यायचं गुणिले त्याच्यावर 50 वाढलेत, तर 100 वर 50 वाढलेत म्हणजे 150 झालेत। इथं बघा पाय हा कॉन्स्टंट असतो, म्हणजे इथं काय आर चा वर्ग, त्रिज्या कितीदा वाढले दोनदा, मग दोनदा 150 150 करायचं। मग याचं कॅल्क्युलेशन करायचं, हा 0 हा 0 हा 0 0 कटला, 15 चा वर्ग 225, मूळ होतं 100, 100 चं झालं 225 म्हणजे वाढलं किती ने हो, 125 न क्षेत्रफळ वाढलं। तसंच जर शंकूचे घनफळ म्हणलं की काय करता, तो त्रिज्या 50% वाढली आणि त्याची उंची 25% वाढली तर काय करायचं, 1/3 पाय दोन्ही कशा असते, कॉमन असते। विचार फक्त या आर आणि एच चा करायचा। इथं बघा आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी देतात एखादी वेळेस की आयताची लांबी 50% वाढली, रुंदी 70% वाढली, तर आयताच्या क्षेत्रफळामध्ये कितीचा फरक पडेल। तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त लांबी गुणिले रुंदी दिली म्हणून दोनदा, एकदा लांबी वाढवायची एकदा रुंदी वाढवायची। पाय कुठे बी असो, पाय किंवा 4/3 पाय असं जर असेल तर याचा विचार करायचा नाही, कारण या कॉन्स्टंट किमती आहेत। विचार फक्त आर आणि एच चा आणि या आर चा म्हणजे त्रिज्येचा आणि उंचीचा विचार करायचा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद विद्यार्थी मित्रांनो।